नमस्कार मित्रांनो, नाफेडद्वारे कांदा खरेदीस प्रारंभ. केंद्र सरकार कांद्याचे भाव स्थिर ठेवताना सवलतीच्या दरात जनतेला तो उपलब्ध करून देण्यासाठी NCCSF नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया व नाफेड मार्फत कांदा खरेदी करते आहे. तिसऱ्या फेजमध्ये NCCSFने 2113 मेट्रिक टन कांदा खरेदीची माहिती NCCSFच्या व्यवस्थापकीय संचालक अनिश जोसेफ चंद्रा यांनी दिली. शहरामध्ये 25 रुपये किलोने कांद्यासह सवलतीत चणा डाळ व गव्हाचे पीठ उपलब्ध करून देण्याच्या योजनेला प्रारंभ चंद्रा यांनी केला. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत ग्राहक कल्याण मंत्रालयातर्फे ग्राहकांना विविध योजनांच्या माध्यमातून भारत चणा डाळ, भारत आटा व कांदा विक्री केली जाईल. योजनेचा प्रारंभ रविवार दिनांक 17 जोसेफ यांच्या हस्ते झाला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की केंद्र सरकारने NCCSF व नाफेडच्या माध्यमातून अंदाजे 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे. NCCSFच्या मार्फत देशातील विविध शहरांमध्ये सवलतीच्या दरात कांदा विक्री केली जाते. पुढच्या टप्प्यात नाशिकमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे ग्राहकांना सवलतीच्या दरात कांदा देण्यात येईल. किरकोळ बाजारात कांद्याचे दर सध्या 30 ते 40 रुपये किलो आहे. NCCSF नागरिकांना 1 ते 2 किलोच्या पॅकिंगमध्ये 25 रुपये किलो दराने उपलब्ध करून देईल, तर 60 रुपये किलोने चणा डाळ व 27 रुपये 50 पैसे किलो दराने गव्हाचे पीठ मिळणार आहे. शहरातील 6 विभागात मोबाईल व्हॅनद्वारे ग्राहकांना या वस्तू दिल्या जातील, असे जोसेफ यांनी सांगितले. यापुढील टप्प्यात मूग डाळ व तांदूळही सवलतीत देण्याचा विचार असल्याचे जोसेफ यांनी नमूद केले. यावेळी जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी आणि NCCSFचे मॅनेजर परीक्षित उपस्थित होते. तिसऱ्या फेजमध्ये खरेदी सुरू. NCCSFने 2,89,848 मेट्रिक टन कांदा खरेदी केला. फेज 1 मध्ये 1,50,018 तसेच फेज 2 मध्ये 1,37,714 मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील कांदा खरेदी 9 डिसेंबर पासून नाशिक व नगर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. आज मितीस 2,116 मेट्रिक टन कांदा खरेदी केला असून यापुढे खरेदी सुरू राहील, अशी माहिती अनिश जोसेफ चंद्रा यांनी दिली. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.